नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? बरेत ना? उन्हाळा भरपूर आहे, काळजी घ्या स्वतःची, लहान लेकरांची. आणि आपली दुर्गा माव आजारी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. ॲडमिट आहे आता सध्या दवाखान्यात. तर मला आता दुर्गा मावपाशी पाहिजे होतं, पण मी अजून चिंतितच आहे. तर आता मी निघाले, बारामतीला जायला निघाले, उरकले सगळं. पण स्वीटी कॉलेजला गेली आहे ना, तिचा आज शेवटचा पेपर आहे, त्याच्यामुळं मला जायला काही जमलं नव्हतं. कालच मी गेले असते. काल मला पूजाचा फोन आला, प्रियंकाचा फोन आला, मला सांगितलं ताई दुर्गाला ॲडमिट केले, दुर्गा आजारी आहे. मला विश्वास बसला नाही, खरं वाटलं नाही की दुर्गा आजारी आहे आणि ॲडमिट केले. अचानक कसं काय म्हणलं नाही का. पांडू तात्याने प्रँक केलेला त्यावेळेस प्रियंका आलती, दुर्गाला हे घेऊन सगळी व्यवस्थित होती, कुठलंच काय नव्हतं. सकाळच्या पारी मला सांगितलं ॲडमिट आहे, दवाखान्यात आहे. म्हणजे कसा विश्वास तरी कसा बसणार नाही का. कारण दुर्गा सारखं फोन चालूच असतं, सारखं काका काका करते, बोलते. आणि प्रियंका पण सांगते, कधी म्हणले नाही ही दुखतंय ती दुखतंय आजारी म्हणून. अचानकच मला सांगितलं की आजारी. म्हणले काहीतरी म्हणजे प्रँक करतात किंवा खोटं चेष्टा करतात असं मला वाटलं. पण नंतर भावड्याने मला फोटो पाठवला दुर्गा मावच्या हाताला एवढ्याशा चुनवल्या हाताला नाही का, ते सलाईन लावलेलं, सुई, नंतर ती नाकात नळ्यात, ते सगळं बघून आहे ना इतकं काळजाचं असं पाणी झालं ना, इतकं वाईट वाटलं ना, लय वाईट वाटलं. आणि त्याचबरोबर भावड्याने व्हिडिओ पण टाकला होता, त्याचा व्हिडिओ बघितला. नंतर पांडतात्याने आज व्हिडिओ टाकला, त्याचा व्हिडिओ बघितला. ते तोंड एवढंसं दुर्गा मावने केलंय आणि रडते, ती बघून इतकं वाईट वाटलं ना. असं वाटतंय मी कधी जाईन बारामतीला आणि कधी दुर्गा मावला भेटणं. असं नाही का, राधिका ज्यावेळेस आजारी होती त्यावेळेस मला असं वाटायचं मी उडून जाऊ का पळून जाऊ, कसं जाऊ तिच्यापाशी. त्यावेळेस भावड्या आलेला, तर भावड्याबरोबर आम्ही इथून रात्रीचंच गेलतो, भावड्या आणि मी दोघंजण. तसंच आता पण वाटते. पण काय ना, स्वीटी गेली कॉलेजला आणि स्वीटी आल्यावरती दाजी आम्ही जाणारच आहेत बारामतीला दुर्गा मावकड. तसं पण आज जायचंच होतं बारामतीला, कारण आज आपल्या कृष्णाचा बर्थडे वाढदिवस आहे, त्याच्यामुळं जायचंच होतं. पण अचानक दुर्गा आजारी पडल्यामुळं तात्या पण म्हणलाय वाढदिवसाचं काही नक्की नाही, म्हणजे होय का नाही हे मला पण माहिती नाही, पण दुर्गा मावकड जायचंच आहे. तर आज मी, दाजी आणि स्वीटी आम्ही चालू आहे दुर्गा मावकड. तर तिची ती हालत बघून आणि ते हाताचं सलाईन ते बघून आहे ना, इतकं वाईट वाटलं ना, इतकं रडू आलं ना. व्हिडिओ बघून 10-15 मिनटं अशी शांत बसले विचार करत, कसं काय अचानक इतकं कसं काय झालं म्हणून. तर भावड्याने सांगितलं नाही का, तुम्हाला पण सांगितलं व्हिडिओमध्ये की छाती भरून आले, कफ झाला, तिला श्वास घ्यायला त्रास होत होता अचानकच. तर तिला त्याच्यामुळे ॲडमिट केले आणि ताप पण जास्त आलेला, लिमोनिया झाला, हे ते सांगितलं भावड्याने. तर सगळं ऐकून आहे ना असं वाटते, खरं तर अजून पण वाटत नाही. व्हिडिओ कॉल करतात, बोलतात, दाखवतात, पण अचानक कसं काय आजारी पडली असं. म्हणजे आता एकदम बरी आहे बरं का, कारण सकाळपासून व्हिडिओ कॉल चालू आहे. सकाळी व्हिडिओ कॉल केला, काका काका करत होती, हसत होती, बोलत होती, मोबाईल घेत होती. बघितलं, मी पण बघितलं, दाजी बोलले, भावड्या बोलला, प्रियंका बोलली. आणि काल पण दिवसभर फोन चालूच होता प्रियंकाचा, पूजाचा, भावड्याचा, सगळी सारखं फोन चालूच होता. ताई बरी आहे आता, आता रडते, सलाईन लावलं किंवा दम काढणं नाही, गरम होतंय त्याच्यामुळे सारखं बाहेर जायचं म्हणते, ही ती सारखं सांगत होती मला. आणि व्हिडिओ कॉल पण चालू होता. तसंच आज पण व्हिडिओ कॉल केला, बोलले. मी तर रात्री चक्क 2 वाजता फोन केलेला प्रियंकाला की दुर्गा झोपले का त्रास देते, रडते म्हणून विचारण्यासाठी. 2 वाजता फोन केला, व्हॉट्सअपला मेसेज केला हाय म्हणून. तिने झोपली होती ना, त्याच्यामुळे नंतर ना मग काय फोन पण उचलला नाही आणि बोलली पण नाही. तर तिला सकाळी पहाटे बघितला, म्हणली ताई तुमचा फोन मी आणि 4 वाजता करणार होते, पण इतक्या लवकर नको म्हणून मी 5 वाजता तुम्हाला फोन केला तर तुम्ही उचलला नाही. त्यावेळेस मोबाईल घरात होता चार्जिंगला लावलेला आणि आम्ही बाहेर होतो झोपलेलो, त्याच्यामुळं मी पण काही लक्ष दिलं नाही. नंतर मग सकाळ उठल्या फोन केला, व्हिडिओ कॉल केला, ही बोलले. तर दुर्गा आता एकदम व्यवस्थित आहे, चांगली झाली, हसते, खेळते, खायला मागते, ही ती. तर बरं वाटलं आज, एकदम भारी वाटलं. पण काल अजिबात कशातच मन लागत नव्हतं. मी येते पण माझं मन सगळं जीव तिकडे असं वाटते ना मला, कधी जायला आणि कधी नाही. तर आता दाजी गेलेत गावात स्वीटीला आणायला, स्वीटीला घेऊन येणार आहेत. आणि स्वीटीला घेऊन आले की लगेच आम्ही ऊन ताण काही सुद्धा म्हणणार नाही, लगेच निघणार आहे बारामतीसाठी दुर्गा मावकड. आणि
तात्या तर म्हणला बर्थडेचं काय, म्हणजे सकाळचा व्हिडिओ टाकला आणि तात्याने त्याच्यात सांगितलं की बर्थडे काय केला तर केला नाही तर नाही केला. तर तात्याचं म्हणणं असं आहे, म्हणजे पूजा मला सांगत होती की जी खर्च बर्थडेला करायचा आहे ती दवाखान्याला करू म्हणून, बर्थडे काय इतका महत्त्वाचा नाही, छोटा मोठा आपलं वळून हे करू फक्त, असं म्हणजे म्हणत होता. पूजा सांगत होती मला. तर बघू जसं असेल तसं. तर आता सगळं मी उरकलेलं आहे, सकाळपासून घाई करून सगळी कामं ही उरकलेली आहेत, रानातली घरातली सगळी. आणि आता दाजी आले की स्वीटी मी दाजी सगळी निघणार आहे. इथं कालच गेले असते पण स्वीटीला पण यायचं होतं तिकडं, त्याच्यामुळं म्हणलं एका रात्रीने काय. तर भावड्या ही पण म्हणले ताया आम्ही आहेत सगळी, स्वीटीचा पेपर झाला की ये मग तू. त्याच्यामुळं मग मी थांबले आणि आत्ता सकाळ सकाळ सगळी कामं ही आवरलेत. आत्ता 11 वाजून गेलेत बघा, 12 वाजतो स्वीटी येईन, 12:30 वाजतो आम्ही निघू, 1-1:30-2 वाजतो आम्ही बारामतीत असू. तिथं आपलं सॉरी हिजापाशी आहे, दुर्गापाशी. राधिका म्हणायला लागले होते मी, राधिका जिथं होती दवाखान्यात तिथंच आहे दुर्गा पण. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांनी प्रार्थना केली. राधिकाच्या वेळेस पण सगळ्यांनी प्रार्थना, श्री स्वामी समर्थांना प्रार्थना केली ती, आम्ही पण केलेली, तुम्ही पण. सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकर राधिका पण बरी झाली आणि दुर्गा पण आता झाले बरी आणि एकदम बरी व्हावी हीच मी पण प्रार्थना करते आणि तुम्ही पण करा. आणि विषय म्हणजे ना, आज कृष्णाचा बर्थडे, उद्या शंभूचा पण बर्थडे. तर तुम्हाला तर माहिती आहे 4 तारखेला कृष्णाचा, 5 तारखेला शंभूचा. तर बर्थडेचं काय इतकं विषय नाही, विशेष नाही. बर्थडे काय आज नाही केला तर उद्या करता येईल, पुढच्या वर्षी करता येईल, कधी पण करता येईल. पण दुर्गा माव लवकरात लवकर बरी व्हावी हेच म्हणलं तुम्हाला सांगाव, 2 शब्द बोलाव. कारण मी पण 2 दिवस काय व्हिडिओ बनवला नव्हता, रानात नाही का ती कामं होती, भुईमुग भिजवायचं होता, काल बाजार होता, काल गावात गेलते, बाजार ही केला. आणि सासूबाई सासरे ही त्यांची थोडीशी म्हणजे गावात गेल्यावरती असतेतच ना घरची कामं ती पण, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नव्हता. आणि काल असू द्यात चला, आता झालंय, उरकलंय तेवढं उरकलंय. आता फक्त कपडे ही घ्यायची आणि निघायचं, दाजी आले की लगेच. तर म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवून तुम्हाला पण सांगाव आणि बोलाव. मी आज जाणार आहे बारामतीला दुर्गा मावकड. खरंच दुर्गाला बघून आहे ना इतकं इतकं वाईट वाटलं ना, एवढ्याशा हाताला, कृष्णा पण एवढासा लहान होता ना त्यावेळेस कृष्णाला पण असंच सलाईन ती लावलेलं, हाताला पट्टी बांधलेली. सकाळी फोन केलेला कृष्णाला, मग व्हिडिओ कॉल केलता. आत्या तुला माहिती आहे का, मी सांगू का, आपल्या दुर्गा माऊला ना सलाईन लावले, नाकात लावले, हाताला लावले, सुई लावले, मला सकाळी सांगत होता. चला असू द्या, लवकरच दुर्गा माव आपली बरी होणार आहे. कारण आता काल जेवढी म्हणजे तिची तब्येत खराब होती ना त्याच्या निम्म्याच्या वर आता कवर आहे, चांगली आहे. तर श्री स्वामी समर्थांना अजून एकदा प्रार्थना, माझ्या दुर्गाला लवकरात लवकर बरी कर. चला भेटू आता बारामतीमध्ये.